शुभ सकाळ सखींनो, आज बनवूया आपण मैद्यापासून चिरोटे। तर हे असे थोडेसे खारे आणि तिखट, पण तिखटपणा वेगळा, कारण आपल्याला लाल मिरची टाकायची नाही। तर थोडेसे किंचित तिखट लागायकरता मी काळी मिरी बारीक वाटून घेतलेली आहे, अगदी 1 चम्मच, आणि ओवा घेतलेला आहे तो पण 1 चम्मच, आणि कसुरी मेथी थोडी भाजून हातावर कुस्करलेली आहे, आणि थोडीशी 1 चम्मच कलौंजी घेतली, आणि चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ पण थोडं खारं लागलं पाहिजे, याप्रमाणे किंचित जास्तच टाकायचं। तर हे आपण मिक्स करूया। आता यामध्ये आपण तेलाचं मोहन टाकणार आहे। 1-1.5 वाटी अंदाजे। आता हे मिक्स करून घेते। बघा, छान एकजीव झालेला आहे, असा लाडू तयार होतो। हे मिश्रण आपलं परफेक्ट झालेलं आहे। आता हे मी पाण्याने भिजवणार आहे, तर थोडं कडकच भिजवणार आहे। बघा, असा कडक गोळा भिजवला। आता आपण अर्धा तासाला झाकून ठेवूया। अर्धा तास झालेला आहे। बघा, आपली कणिक ही छान मऊ झालेली आहे। तर आपण आता याच्या पोळ्या लाटून घेऊया, आणि त्याला लावायला आपण इथं 3 चम्मच मैदा घेतला, आणि त्यामध्ये तूप टाकणार आहे। हा आपला तूप आणि मैदा तयार आहे। आता आपण पोळ्या लाटूया। तर बघा, अशा मोठ्या साईजच्या आपण पोळ्या आता 3-4 लाटून घेऊया। बघा, आता आपल्या पोळ्या तयार आहे। याला आपण हे मैदा आणि तुपाचं बॅटर लावून घेऊया। बघा, आता याच्यावर आपण दुसरी पोळी ठेवूया। आता याला सुद्धा तूप आणि मैद्याचं बॅटर लावूया। बघा, आता 2 पोळ्या झाल्या। आता तिसरी पण ठेवूया, आणि याला सुद्धा लावूया हे बॅटर। बघा, आता आपण याचा रोल तयार करणार आहे। असा ढिला नाही करायचा, पॅक करायचा। आता आपण याचे छोटे छोटे काप करणार आहे। बघा, हलक्या हाताने लाटायचं, फार प्रेशर नाही द्यायचं त्याच्यावरती, बस। आणि तळून घेऊया मीडियम गॅसवर। बघा, किती छान लेयर आलेले आहेत। मीडियम गॅसवर द्यायचं आपण जास्त वेळ, तरच ते असं कुरकुरीत होतं। बघा, आपले खस्ता चिरोटे छान नमकीन झालेले आहे, आणि कुरकुरीत तर एकच नंबर। बघा, किती लेयर आल्या प्रत्येकाला। तर याची टेस्ट कशी आहे ते मी तुम्हाला सांगत नाही, ते तुम्ही बनवा आणि तुम्ही मला कळवा कशी आहे ते। बघा, किती खस्ता झालेले आहे। नवीन व्हिडिओ जे कोणी पाहत असाल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।